नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या लोकांना होणार मोफत एसटी प्रवास बंद काय असणार, चला तर बघूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे MSRTCने 15 ऑगस्ट 2023 पासून 2000 असलेल्या लोकांसाठी मोफत प्रवास योजना बंद करणार होती अशी घोषणा झाली होती। पण 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे दुर्मिळ प्रवासाची मोफत ऑफर देण्यात आली होती, पण आता ती बंद करण्यात आली आहे। योजना बंद करण्याची निर्णय काही भागाकडून टीका झाली आहे। त्याचा असा युक्तिवाद झाला की दुर्मिळ आजार असलेल्या लोकांना याचा विषम परिणाम होईल। आदित्य आरोग्य सेवक आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश करण्यामध्ये महत्त्वपूर्ण आणि दिले आहेत। MSRTCने आपल्या निर्णयाचा बचाव केला आहे, म्हटले आहे की योजना आता आर्थिकदृष्ट्या व्यवहार होत नाही। कारण मित्रांनो, महामंडळाला कित्येक वर्षापासून आर्थिक समस्याचा सामना करावा लागत आहे। अजून मोफत प्रवास योजना ही तिची आर्थिक अडचणीत कारणीभूत ठरणारी एक कारण आहे। MSRTC असे म्हटले आहे की रुची एकर कमी भरपाई देईल, पण कित्येक वर्ष मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतलेल्या तुम्ही आजार असलेल्या लोकांना 5000 रुपये। तथापि योजना बंद झाल्याचा परिणाम कमी करण्यासाठी हे पैसे असण्याची शक्यता नाही। मोफत प्रवास योजना बंद करणे हा महाराष्ट्रातील दुर्मिळ असा असलेल्या लोकांना भलताच मोठा धक्का आहे। यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश करणे अधिक कठीण झाले आहे आणि ते आधीच तोंड देत असलेल्या आर्थिक भारात पडेल। आणि MSRTCने मोफत प्रवास योजना बंद करण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा आणि दुर्मिळ आजार असलेल्या लोकांसाठी ही एक महत्त्वाची जीवनरेखा आहे आणि ती बंद करणे त्यांच्या जीवनावर लक्षणीय नकारात्मक परिणाम होऊ शकतो। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।